नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. शेवटी हे त्या मुद्द्यावर आलेच. जातीचा, धर्माचा आधार घेऊन स्वतःची पापे झाकण्याचं काम सातत्यानं या देशामध्ये, राज्यामध्ये होत आलं आहे. बाकी कोणत्या मुद्द्यावर काही बोलण्यासारखं नसेल तर शेवटी जात किंवा धर्म काढून त्या मुद्द्याला भरकटविण्याचा प्रयत्न सातत्यानं होत आला आहे. आणि त्याच प्रयत्नात पुन्हा एकदा हसन मुश्रीफ आपल्याला दिसले आहेत. हसन मुश्रीफ यांच्यावरती ईडीच्या धाडी पडल्यात, नातेवाईकांच्या वरती धाडी पडल्यात. आणि या धाडी पडल्यानंतर हसन मुश्रीफ काय बोलतात ते ऐका. माझ्या घरावर, माझ्या नातेवाईकांच्या घरावर, त्यानंतर माझ्या मुलीच्या घरावर ईडी यांनी छापे घातल्याचे समजते. मी काही कामाच्या निमित्ताने बाहेर असल्यामुळं फक्त दूरध्वनीवरूनही मला बातमी समजलेली आहे. आणि कारखाना, निवासस्थान, सगळी नातेवाईकांची घरं हे तपासण्याचं काम सुरू आहे. सर्व माझ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती अशी आहे की त्यांनी शांतता ठेवावी. आताच मी प्रसार माध्यमामध्ये कागल आणि कागल तालुका बंद ठेवण्याची जी घोषणा केली आहे ती कृपया मागे घ्यावी. त्या सरकारी अधिकाऱ्यांना आपण संपूर्णपणानं सहकार्य करावं एवढी विनंती करतो. कुठलाही दंगा धोपा किंवा कायदा सुव्यवस्था अडचण असं कोणतीही कृत्य माझ्यासाठी आपण करू नये अशी माझी विनंती आहे. यापूर्वी सुद्धा 1.5 वर्षापूर्वी अशा प्रकारचे छापे पडलेले होते. सगळी माहिती केंद्रीय यंत्रणांनी घेतलेली होती. पुन्हा कशासाठी हा छापा घालण्यात आलेला आहे याची काही मला माहिती नाही. वास्तविक 30-35 वर्षाचं माझं सार्वजनिक जीवन हे सगळ्या लोकांच्या समोर आहे. आणि त्यामुळं 1.5-2 वर्षामध्ये सुद्धा जी कारवाई झाली त्यातून काही निष्पन्न झालं नव्हतं. पुन्हा कुठल्या हेतूनं हा छापा घालण्यात आला हेही समजत नाही. मी सगळी कल्पना घेतल्यानंतर प्रसार माध्यमांसमोर खुलासा करीनच. परंतु तोपर्यंत सर्व कार्यकर्त्यांनी शांततेचं मी आवाहन करतो. 4 दिवसापूर्वी कागल तालुक्याचे एक भारतीय जनता पक्षाचे नेते यांनी दिल्लीमध्ये अनेक वेळा चक्रा मारून माझ्यावर कारवाई करावी असे प्रयत्न त्यांनी सुरू ठेवलेले होते. त्यांचे कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना अतिशय जबाबदारीने मी सांगतो त्यांनी सांगितलं होतं की 4 दिवसात मुश्रीफांच्यावर ईडीची कारवाई होणार आहे. अशा पद्धतीनं नाउमेद करण्याचं काम हे जे चाललेलं आहे ते अतिशय गलिच्छ राजकारण आहे. कारण जर आपल्याला राजकारणामध्ये अशा पद्धतीने जर कारवाया होणार असतील तर याचा सर्वत्र निषेधच झाला पाहिजे. पहिल्यांदा नवाब मलिक झाले, आता माझ्यावर कारवाई होणार आहे. आता किरीट सोमय्यामध्ये की असलम शेख म्हणजे विशिष्ट जाती धर्माच्या लोकांना टार्गेट करायला ठरवले काय. ऐकलत? हसन मुश्रीफांनी 3 नावं घेतली. 1 नवाब मलिक, 2 स्वतः आणि 3 असलम शेख यांच्यावरती कारवाई होणार आहे. म्हणजे विशिष्ट जातीच्या, धर्माच्या लोकांना लक्ष केलं जातं आहे का असा प्रश्न हसन मुश्रीफांनी उपस्थित करून टाकला. तुम्हाला आठवत असेल हे वाक्य हसन मुश्रीफ आपल्या गुरुच्या सारखंच बोलले आहेत. शरद पवारांना देखील अशा स्वरूपाची वाक्य टाकण्याची सवय आहे. जेव्हा हसन मुश्रीफ यांच्या आधी नवाब मलिकांच्या वरती कारवाई झाली होती तेव्हाही शरद पवारांनी मुसलमान नावाचं अस्त्र टाकलं होतं. दाऊदचं नाव घ्यायचं आणि मुसलमान नेत्यांना अडकवायचं हे नेहमीच होत आलं आहे असं शरद पवार बोलले होते. शरद पवारांना हा मुद्दा मुसलमानांच्याकडं न्यायचा होता आणि ते तिकडं घेऊन गेले. आता यानंतर मला प्रश्न असा पडतो की खरंच हे मुसलमानांच्या बाजूनीच असं चाललं आहे का? जरा नीट समजून घेऊया.
हसन मुश्रीफांच्या वरती होणारी कारवाई ही किरीट सोमय्या यांनी सतत केलेल्या तक्रारीमुळं आहे, सप्रमाण तक्रारीमुळं आहे, हे देखील आपल्या लक्षात येईल. किरीट सोमय्या वर्षभरापासून हसन मुश्रीफांची वेगवेगळी प्रकरणं लोकांच्या समोर आणतायत, ईडीच्या समोर आणतायत, तक्रार करतायत. किरीट सोमय्या स्वतः म्हणतात की मी आरोप करत नाही, पुराव्यासह दाखवतो. किरीट सोमय्यांच्या सततच्या तक्रारीतील महत्वाचे भाग लक्षात घेतले पाहिजेत. ग्रामविकास मंत्रालयाकडून वेगवेगळी कामं, ज्याचा आरोप सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी देखील केलेला आहे. अगदी ते काय जीएसटी भरण्याचं कंत्राट आपल्या जावयाच्या कंपनीला दिल्याचं आपल्याला ऐकिवात असेल. आणि हे जीएसटी भरण्याचं कंत्राट किती रुपयाचं असेल तर राज्य सरकारने भरायचा जीएसटी एका कंपनी मार्फत भरला जातो आणि ते होतं 1500 करोड रुपयांचं कंत्राट. आपल्या जावयाच्या कंपनीला दिल्या गेलेलं 1500 करोड रुपयांचं काम हसन मुश्रीफांच्यासाठी अडचणीचं ठरलं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. अप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखान्याचा एक विषय खूप महत्वाचा आहे. हा अप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखाना ब्रिक्स इंडिया कंपनीला चालवायला दिला होता आणि या ब्रिक्स इंडिया कंपनीकडं कोणताही अनुभव नव्हता. अगदी नवख्या कंपनीला हे चालवायला दिल्या गेलं होतं. म्हणजे ब्रिक्स इंडिया कंपनीला कारखाना चालवायला देणे, 1500 करोड रुपयांचं एक कंत्राट आपल्या जावयाच्या कंपनीला देणे. बघा हो, इथं अजून एक गोष्ट आहे, ज्यामा तो दशमोग्रहा म्हटलं जातं आपल्याकडं. अर्थात हसन मुश्रीफ आणि नवाब मलिकांना हा लागू पडतं की नाही माहीत नाही, कारण ते दोन्ही मुस्लिम आहेत आणि जामा तो दशमोग्रहा किंवा ग्रह हा भाग हिंदू धर्मात मान्य आहे. इथेही जावयाच्या कंपनीला 1500 कोटीचं कंत्राट दिलं म्हणून हसन मुश्रीफ अडचणीत आलेत आणि तिकडे नवाब मलिकांचा जावाई वेगळ्याच प्रकरणात अडकला होता म्हणून नवाब मलिक अडचणीत आलेत. जावयांनी मोठा उच्छाद मांडलाय, एवढं मात्र खरं आहे. सरसेनापती साखर कारखान्याच्या माध्यमातून हे तिसरं प्रकरण सांगतोय. म्हणजे अप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखाना ब्रिक्सला चालवायला देणे, 1500 कोटी रुपयांचं कंत्राट देणे आणि सरसेनापती सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून 158 कोटी रुपयांची मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांच्यावरती आहे. साखर कारखाने हे भ्रष्टाचाराचं, पैसे लाटण्याचं, पैसे लुटण्याचं केंद्रच बनले आहेत आणि त्यातून हे सगळे सोपस्कार होत आलेले आहेत. यात कुठेही मुसलमान असल्याचा उल्लेख आपल्याला सापडतो का? 1500 कोटी रुपयाचं कंत्राट जावयाला देणं सरकारी, नलावडे सहकारी साखर कारखाना ब्रिक्स इंडिया कंपनीला चालवायला देणं सहकारी तत्वावरचं काम, सरसेनापती साखर कारखान्याच्या माध्यमातून 158 कोटी रुपयांची मनी लॉन्ड्रिंग सहकारातला घोळ. जर अशा स्वरूपाचे सहकारातील घोळ असतील ज्यात मुसलमान असल्याचा काही संबंध नसेल तर हा मुसलमानांचा राग का आलापला जातो आहे? बरं, ज्यांच्यावरती ईडीची कारवाई होती आहे, मी जरा नावं सांगतो चला. ज्यांना नोटीस दिल्या, तपासण्या झाल्यात, सगळं झाल्यात. 3 नावं मुसलमान सापडतात. 1 नवाब मलिक, 2 हसन मुश्रीफ, 3 असलम शेख. हा 4थं नाव, 5वं नाव सांगता येईल? चला, शाहरुख खानचा एक मुलगा नार्कोटिक मध्ये पकडला गेला होता, 4थं नाव. पुढे काय प्रताप सरनाईक मुसलमान आहेत, संजय राऊत मुसलमान आहेत, अनिल देशमुख मुसलमान आहेत, भावना गवळी मुसलमान आहेत. कोण मुसलमान आहे? का यशवंत जाधव, यामिनी जाधव मुसलमान आहेत? मुस्लिम लोकांवरच्या आरोपांच्या पेक्षा सुद्धा दुपटी तिपटीने अधिक संख्या हिंदू लोकांच्या वरती आरोप केल्याची आहे. आत अनिल देशमुख गेलेत, आत संजय राऊत गेलेत आणि एकटे नवाब मलिक आत गेलेले आहेत मुसलमानांच्या मध्ये. बाकी कोणी आत गेलेलं नाही मुसलमानांच्या मधलं. मग उठलं की मुसलमानांची बाजू काढायची आणि त्यावरती बोलायचं. हे धंदे या प्रकरणाला जाती धर्माकडे नेणारे आहेत हे स्पष्ट करणारे आहे. म्हणून नवाब मलिकांच्या नंतर शरद पवारांनी जो मुद्दा उचलला होता त्याचीच री ओढत आता हसन मुश्रीफ हाच मुद्दा पुढे रेटतायत. मुसलमान असल्याचा मुद्दा पुढे करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतायत.
इतकंच. बाकी लोक शून्य आहेत, त्यांना सगळं काही कळतं. नमस्कार.